लोकांना संताप आणणारं कृत्य करणारा पुण्यातला गौरव आहुजा याला पोलिसांनी आता अखेर अटक केलेली आहे। मात्र हे प्रकरण देखील बिल्डर पुत्र अग्रवालच्या वाटेवर जातंय की काय अशी शंका पुणेकर वर्तवू लागलेली आहेत। त्याचं कारण आहे या प्रकरणात वाल्मिक कराडप्रमाणेच आहुजाच्या पोरानं पॅटर्न वापरलाय आणि आरोपीची ब्लड टेस्ट ही जवळपास 23 तासांनी झालेली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। बड्या बापाच्या पोरासाठी पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उभा राहतोय। काही महिन्यांपूर्वी बिल्डर विशाल अग्रवालच्या मस्तवाल पोरानं दारूच्या नशेत 2 जणांना चिरडलं होतं। त्यावेळी जो गलथानपणा पोलीस तपासात दिसला होता तोच कारभार आता बार चालवणाऱ्या आहुजाच्या मुला प्रकरणातही दिसतोय। याआधी दारूच्या नशेत 200च्या स्पीडनं पोर्शे कार चालवणाऱ्या बिल्डर अग्रवालच्या पोरानं 2 तरुणांचा जीव घेतला आणि काल हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन 120च्या स्पीडनं गाडी पळवणाऱ्या आहुजाच्या मुलानं अश्लील चाळे करून व्यवस्थेची अब्रू काढली आहे। पण पुणे पोलिसांचा कारभार जैसे थेच आहे। दारूच्या नशेत दोघांना चिरडणाऱ्या बिल्डर अग्रवालच्या पोराचे 11 तासांनी ब्लड सॅम्पल घेतले गेले। काल आहुजाच्या अश्लील चाळ्यानंतर तब्बल 24 तासांनी ब्लड घेतलं गेलं। त्यावेळी आरोपींना पोलीस कोठडीत बर्गर आणि पिझ्झा पुरवल्याचा आरोप झालाय। यावेळी सुद्धा आरोपीचे मित्र पोलीस चौकीत बर्गर पिझ्झाच घेऊन आले। मात्र माध्यमांचे कॅमेरे समोर असल्यानं पोलिसांनी त्यांना हटकलं। अग्रवाल प्रकरणात अपघाताची घटना कंट्रोल रूमकडून कळवलीच गेली नाही। रात्रीच्या गुन्ह्याची सकाळी 8 वाजता नोंद झाली। आहुजा प्रकरणात सकाळी 7ला घडलेल्या प्रकाराचा गुन्हा दुपारी 3 पर्यंत दाखल झाला नव्हता। धक्कादायक म्हणजे अश्लील वर्तन करून आहुजा त्याच कारण पुण्यातून कराडला पसार झाला। त्याचा मोबाईल बंद येत असल्याचं कारण पोलीस सूत्र देत होते। मात्र दुसरीकडे आहुजा कराडमध्ये बसून माध्यमांना इंटरव्ह्यू देत होता। आपली चूक झाल्याचे व्हिडिओही प्रसारित करत होता। ज्या प्रकारे शरण येण्याआधी व्हिडिओ पोस्ट करण्याचा पॅटर्न वाल्मिक कराडनं महाराष्ट्रात सुरू केला तोच पॅटर्न आहुजाच्या पोरानंही वापरलाय। पुणे पोलिसांना जेव्हा त्याचा थांगपत्ताही नव्हता तेव्हा हाच आहुजा कराडमध्ये व्हिडिओ शूट करून आपण पुढच्या 8 तासात पोलिसांना शरण येत असल्याचं स्वतः सांगत होता। मी पुढच्या 8 तासात येरवडा डिव्हिजनला हजर होणार आहे। विनंती करतो प्लीज माझे कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका। मी गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। आता आहुजा प्रकरणातील टाइमलाईनही किती रंजक आहे ते पहा। गुन्हा घडला सकाळी 7:30 वाजता। ढळढळीत व्हिडिओ समोर असताना गुन्हा दाखल झाला दुपारी 3 नंतर। रात्री 9 पर्यंत आहुजा कुठे गेला याचा पोलिसांना सुगावा नव्हता। नंतर रात्री 9च्या दरम्यान आहुजानंच कराडहून व्हिडिओ करत आपण सरेंडर होत असल्याचं सांगितलं। त्यानंतर रात्री 11:30च्या दरम्यान आहुजाला कराडमध्ये अटक दाखवतात। रात्री 12 वाजता कराड पोलीस त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाल्याची नोंद पोलीस डायरीत करतात। कराड ते पुणे हा रस्ता 3 तासांचा आहे, म्हणजे आहुजा पहाटे 3 दरम्यान पुण्यात पोहोचणं अपेक्षित होतं। पण कराड पोलिसांची गाडी पुण्यात 5:40 पोहोचली। त्यानंतर सकाळी 6च्या दरम्यान आहुजाचं ब्लड सॅम्पल तपासणीला दिलं गेलं। 23 तासानंतर आहुजाच्या रक्तातील दारू वा अंमली पदार्थाचं प्रमाण किती राहिलं असेल? पोलिसांनी त्याचे ब्लड सॅम्पल कराडमध्येच का घेतले नाहीत असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। गौरव आहुजाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे। याआधी बेटिंग प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हे आहेत। बिल्डर अग्रवालच्या पोराचे रक्ताचे नमुने 11 तासांनी घेतले गेले। मात्र जेव्हा त्याचे ब्लड रिपोर्ट सादर करण्याची वेळ आली तेव्हा ससून रुग्णालयातून ते परस्पर बदलण्यात आले। त्याआधी ड्रग्ज माफिया ललित पाटील येरवडा जेलमधून याच ससूनमध्ये दाखल होतो। कोणताही आजार नसताना 9 महिने उपचार घेतो आणि फक्त उपचारच घेत नाही तर याच दवाखान्यातून ड्रग्जचं रॅकेट चालवत असल्याचंही समोर येतं। सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अजून काय घडायचं राहिलंय? नवं सरकार येऊनही परिस्थिती तीच आहे। 2 जणांना चिरडणाऱ्या अग्रवालच्या पोराला कोर्टानं 300 शब्दात वाहतूक नियमांवर निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली। त्यामुळे आहुजाचा पोरगा सार्वजनिक सभ्यतेवर किमान 500 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या शिक्षेस जरूर पात्र ठरतो। कारण तपासात एकही त्रुटी न सोडणारे अधिकारी म्हणून पुणे पोलिसांची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे। पुण्याचे पोलीस आरोपींची परेड काढून फक्त चमकोगिरीच करतात असं अजिबात नाही, तर बड्या बापजाद्यांची चार्जशीटही इतकी तगडी बनवतात की त्यांच्या पोरांना निबंधांसारख्या क्रूर शिक्षेशिवाय तरुणोपायच उरत नाही। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.